परवा मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान मुंबईत काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। माधान गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर शेतातही पाणी शिरल्यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी नागरिकांना गुडघाभर पाण्यातनं वाट काढावी लागली तर दुकानं आणि घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळालं। संभाजीनगरच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला तर अनेकांच्या घरांमध्ये पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली। अनेक दुचाकी आणि वाहनं देखील या पाण्यामध्ये अडकून गेलेली पाहायला मिळाली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव मंडळात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे लहान मोठ्या ओढ्यांना पूर आलाय। आजेगाव जवळच्या पुलावरनं पाणी वाहू लागल्यानं काही काळ वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली। तर वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये गेल्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे। किनवट गावातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलं, रस्त्यांनाही तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। तिकडे जालन्यामध्ये परतूरमध्ये जोरदार पाऊस झाला। श्रेष्ठी गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि कसूरा नदीला पूर आलाय। शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकाचंही नुकसान होण्याची शक्यता आहे। श्रेष्ठी गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे परतूर ते आष्टी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। तावरजा, तेरणा आणि मांजरा नदी दुथडी भरून वाहतीये। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झालाय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। तर बीडमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे। मुर्शदपूर घाट येथे नदीच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेलाय। 6 तासाच्या प्रयत्नानंतर तहसील प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आले। संबंधित घटनेचा व्हिडिओ आता समोर आला। तर धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं। काल रात्री झालेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरलं आणि धरण बघण्यासाठी धाराशिव मधल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली। आता बातमी किश्तवाड